खूप जास्त ताण हा शरीरासाठी मूक शत्रू आहे. सुरुवातीला तो काहीच दिसत नाही, पण हळूहळू शरीरातील जवळजवळ सर्वच अवयव त्याचा त्रास सहन करू लागतात. ताण वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे चिंता, भीती, काळजी, मानसिक दडपण, आर्थिक किंवा कौटुंबिक चिंता, झोपेचा अभाव यासारखी कारणं असू शकतात. आणि या ताणाचा पहिला परिणाम होतो तो म्हणजे आपल्या मेंदूवरती. ताण आला की शरीरात कार्टिसोल नावाचा हार्मोन्स वाढतो आणि त्याचा परिणाम म्हणजे विचारांची गर्दी होते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, गोष्टी विसरू लागतात, डिप्रेशन वाढतं, एन्झायटी वाढते. त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट आनंदाने करता येत नाही. डोकं दुखणं किंवा मायग्रेनची समस्या खूपच वाढते आणि याचा झोपेवरतीही परिणाम होतो. जसं की ताणामुळे झोपेत जाणं कठीण होतं, म्हणजे झोप लवकर लागत नाही. रात्रभर मन जागच राहतं, शरीर थकलं तरी झोप लागत नाही. सकाळी उठल्यावर आपलं शरीर ताजंतवानं वाटत नाही आणि हे असंच राहिलं तर इन्सोमिया होऊ शकतो. त्याचप्रमाणे हृदय आणि रक्तवाहिन्यांवरही परिणाम होतो. जसं की ब्लड प्रेशर वाढतो, हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तातील कोलेस्ट्रॉलही वाढू लागतं. यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता जास्त वाढते. त्याचप्रमाणे पचनसंस्थेवरही परिणाम होतात. ताण वाढला की पचनसंस्था कमजोर होते आणि पचन व्यवस्थित होत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे जेवल्यावर पोट फुगणं किंवा ॲसिडिटी होते, गॅसेस वाढतात, ढेकर किंवा जळजळ वाढते आणि त्यामुळे कब्ज तयार होतात किंवा अतिसाराची समस्याही निर्माण होते. त्याचप्रमाणे पोषण कमी होतं आणि आपलं शरीर कमकुवत होतं. किडनी आणि लिव्हरवरही परिणाम होतो. ताणामुळे कॉर्टिसॉल वाढतो, त्यामुळे ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर दोन्हीही वाढू शकतात आणि त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो. ताण आल्यावर शरीर डिटॉक्स कमी करतं आणि लिव्हरचं काम वाढतं आणि हा ताण जास्त काळ जर राहिला तर किडनीचं कार्य करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते. लिव्हरमध्ये चरबी वाढते, हार्मोन्सवर परिणाम होतात, विशेषतः स्त्रियांमधील हार्मोन्स असंतुलित होतात, पाळी अनियमित होते, पाळीत खूप त्रास होतो किंवा वेदना वाढतात, पोटामध्ये दुखतं, PCOD, थायरॉईडची समस्या उद्भवतात, शरीराची आतील ऊर्जा कमी होते आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होतं आणि लैंगिक इच्छा कमी होते, कमजोरी, थकवा, स्वभावामध्ये चिडचिड निर्माण होते, रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते आणि ताण वाढला की शरीराची संरक्षण यंत्रणा कमकुवत होते आणि आपलं शरीर आजारांना लगेच बळी पडतं. जसं की पटकन सर्दी, ताप, खोकला होणं. छोट्या जंतूपासूनही मोठे आजार पटकन होऊ शकतात. शरीरावर जखम झाली तर ती पटकन भरून येत नाही. त्याचप्रमाणे वजनावरही परिणाम होतो. काही लोकांमध्ये वजन हे झपाट्याने वाढतं, जसं की पोटाच्या सभोवतालची चरबी आहे ती वाढते, तर काहींना भूकच लागत नाही, वजन कमी होतं, शरीर अशक्त दिसतं. त्याचप्रमाणे त्वचा आणि केसांवरतीही परिणाम होतात, जसं की त्वचा फिकी पडते, कोरडी, उजाळपणा कमी दिसतो, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. त्याचप्रमाणे केस गळणं, केस पातळ होणं, आखाली पांढरे होणं यासारख्या समस्या निर्माण होतात. ताण कमी करण्यासाठी काही उपाय, जसं की दररोज 20 ते 30 मिनिटे चाला. यामुळे कॉर्टिसॉल स्रावणं कमी होतं, मन शांत राहतं. शांत आणि खोल श्वास घेण्याची सवय लावा. दररोज 5 मिनिटे प्राणायाम करा, यामुळे ताण कमी होतो. दिवसातून किमान 15 मिनिटे स्वतःसाठी द्या. मेंदू शांत होतो. त्याचप्रमाणे उगाचच सोशल मीडियावर स्वतःची तुलना इतरांबरोबर करत बसू नका. मनावरचा भार कमी करा. झोपण्यापूर्वी मोबाईल बंद करा, त्यामुळे झोप सुधारेल आणि हलकं पचन होणारा आहार घ्या. ताण नियंत्रणासाठी काही उपाय तुम्ही करू शकता, जसं की तुळशी, गूळ, कोमट पाणी दिवसातून 1 ते 2 वेळा घेऊ शकता. आवळा, मध घेऊ शकता, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. अश्वगंधा घेऊ शकता दुधाबरोबर झोपण्याच्या पूर्वी, यामुळे मन आणि शरीर शांत होतं. जास्त ताण हा आजारांपेक्षा अधिक धोकादायक आहे. तो हळूहळू शरीराच्या प्रत्येक प्रणालीला कमकुवत करतो. तणाव कमी करणं हे औषधांपेक्षाही अधिक चांगला उपचार आहे. तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये सुधारणा केली आणि जीवनाला जर योग्य शिस्त लावली
तर ताण मुळीच येणार नाही. त्यासाठी मायक्रो नियोजन ठेवा. नक्कीच तुम्ही खूप आनंदी आणि उत्साही जीवन जगू शकता.